एकदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज हे दोघे एकत्र तीर्थयात्रेला निघाले. वाराणसी, गया, प्रयाग अशी अनेक पवित्र गावे फिरत फिरत ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी आले. हे भगवान महादेवाचे अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान, जे महादेवाचे 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते. इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून आपली भक्तिसेवा ईश्वरचरणी अर्पण करायची, असे दोन्ही संतांनी ठरवले. कीर्तनाचा रंग आणि विरोधकांचा अहंकार. महादेवाला मनोभावे वंदन करून संत नामदेव महाराजांनी मंदिराच्या आवारात कीर्तनाला प्रारंभ केला. नामदेवांच्या सुमधुर आवाजातील विठ्ठल नामाचा गजर ऐकून कीर्तनाला पुष्कळ लोक जमा झाले. संपूर्ण वातावरण भक्तिरसात तल्लीन झाले होते. इतक्यात तिथल्या काही सनातनी आणि कट्टर विचार करणाऱ्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. लोकांच्या नजरा मागे वळल्या आणि कीर्तन काही क्षणासाठी थांबले. देवळातून काही विरोधक रागारागाने संत नामदेवांच्या समोर आले. विरोधक राग धरून म्हणाले, हा कैलासपती उमारमन महादेव आहे. यांना तुमचे हे हरिकीर्तन मुळीच प्रिय नाही. तुम्ही इथून चालते व्हा. कीर्तन आणि नाचगाणे करायचे असेल तर तुमच्या पंढरपुरात जा आणि तिथे भले नाचा. विरोधकांचे हे गर्विष्ठ बोलणे ऐकून कीर्तनाला बसलेले काही भाविक श्रोते उभे राहिले. काही श्रोते म्हणाले, अहो महाराज, विठ्ठल काय आणि शंकर काय, या दोघात कोणताही भेद नाही. शंकरासमोर हरीचे कीर्तन करू नये असे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे? हे ऐकून विरोधक अधिकच चिडले. ते संत नामदेवांना उद्देशून म्हणाले, तुम्ही अभिमानाचा ताटा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय? सरळ सांगतोय, इथून चालते व्हा, नाहीतर व्यर्थ मार खाल. तिथे जमलेले सारे लोक शांतपणे उभे राहिले, पण विरोधकांच्या भीतीपोटी कोणीही तिथून हलायला तयार होईना. हे ऐकून विरोधकांनी ठरवले की लोकांच्या ऐकण्यापेक्षा या नामदेवालाच इथून हाकलून दिले पाहिजे. विरोधक म्हणाले, नामदेवा, तुझ्या या कीर्तनामुळे देवळात येणाऱ्या भाविकांची वाट बंद झाली आहे. तू तात्काळ देवळाच्या मागे जा आणि तिथे तुला जे कीर्तन करायचे आहे ते कर. नामदेवांची आर्तहाक आणि फिरलेले देऊळ. महात्म्यांचे लक्षण म्हणजे ते कधीही अहंकाराशी लढत नाहीत. नामदेवांनी त्या सर्व विरोधकांना नम्रपणे साष्टांग नमस्कार केला आणि ते मंदिराच्या मागच्या बाजूला निघून आले. भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्यामुळे नामदेवांचे अंतकरण व्याकुळ झाले होते. त्यांनी अत्यंत सद्गतीत अंतकरणाने आणि डोळ्यात अश्रू आणून पांडुरंगाचा धावा सुरू केला. त्यांच्या विठ्ठल नामातील तळमळ आणि आर्तता इतकी वाढली की त्यांची ती आर्त हाक थेट भगवंताला ऐकू गेली आणि त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. पूर्व दिशेला मुख्य तोंड असलेले शंकराचे ते प्रचंड देऊळ नामदेवांच्या भक्तीची ओढ सहन न होऊन स्वतःहून नामघोष करत नामदेवांच्या समोर येऊन उभे ठाकले. म्हणजेच देवळाची पाठ विरोधकांकडे झाली आणि मुख्य द्वार नामदेवांच्या सन्मुख आले. गर्वाचे घर खाली. हा अद्भुत चमत्कार पाहून तिथे जमलेले सारे श्रोते अचंबित झाले आणि आनंदाने म्हणू लागले, कैलासपती नामदेवास पावन झाले. इतक्यात मंदिराच्या आत शंकराची पूजा आटपून ते विरोधक जेव्हा देवळाबाहेर आले तेव्हा त्यांना बाहेरचे दृश्य पाहून धक्काच बसला. देवळाच्या मागेही नामदेवांचे कीर्तन समोरच चालू आहे आणि काहीतरी मोठी गडबड झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. साक्षात भगवंताने आपल्या भक्तासाठी अख्खे देऊळ फिरवले हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते विरोधक अत्यंत लज्जित झाले. परमेश्वराचा खरा आणि प्रिय भक्त कोण हे देवाने स्वतःच त्या अहंकारी लोकांना दाखवून दिले होते. आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेले ते विरोधक नम्रपणे नामदेवांच्या कीर्तनाला येऊन बसले. कथेचा संदेश आणि संदर्भ. आजचा पुरावा. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील मंदिराची रचना आजही अशीच आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि नंदी हे मंदिराच्या मागच्या बाजूस म्हणजेच पश्चिमेला पाहायला मिळतात, जे नामदेवांच्या भक्तीचे जिवंत प्रतीक मानले जाते. तात्पर्य, जर आपण ईश्वराची भक्ती अगदी मनापासून आणि तळमळीने केली तर तो आपल्या हाकेला नक्कीच धावून येतो. देवाला कधीही बाह्य अवडंबराची नव्हे तर भक्ताच्या शुद्ध आणि प्रेमळ अंतकरणाची ओढ असते.